सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयाच्या सर्व एस-ओ-पी बद्दल माहिती पाहणार आहोत. आपण हे सर्व एस-ओ-पी ह्या व्हिडिओमध्ये करून पाहणार आहोत. त्यांचे आउटपुट सुद्धा आपण करून पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूयात. तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला एस-ओ-पी दिसत आहेत. आता एस-ओ-पी आपल्याला टोटल 12 आहेत. आता सायन्सचे जे काही एस-ओ-पी 12 आहेत ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. आता ते एस-ओ-पी आपण ॲक्च्युअलमध्ये इथं मी तुम्हाला ते कसे लिहायचे, कसे सेव्ह करायचे हे सुद्धा इथं दाखवतोय. ठीक आहे, ईच अँड एव्हरी एस-ओ-पी आपण ह्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा पहिला एस-ओ-पी आहे क्रिएशन ऑफ वेबसाईट. आता हे क्रिएशन ऑफ वेबसाईट आपल्याला करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. आता मी हा पूर्ण क्वेश्चन रीड करत बसत नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे आपल्याला. तर इथं आपल्याला एक प्रोफाईल सिलेक्ट करायचं आहे. कोणतंही प्रोफाईल तुम्ही घेऊ शकता. आपण इथं कॉलेजचं प्रोफाईल घेणार आहोत आणि त्या कॉलेजचं प्रोफाईल घेऊन याच्यामध्ये आपल्याला 2 वेब पेजेस बनवायचे आहेत. पहिलं वेब पेज आपल्याला जे बनवायचं आहे त्याचं नाव असेल index.html. दुसरं वेब पेज जे आपण बनवणार आहोत त्याचं नाव असेल page2.html. आता हे बनवत असताना आपल्याला ह्या प्रोग्राममध्ये 4 CSSच्या प्रॉपर्टीज यूज करायच्या आहेत. कोणत्याही CSSच्या 4 प्रॉपर्टीज आपण इथं यूज करायच्या आहेत. मग इनलाईन CSS, इंटरनल CSS किंवा एक्सटर्नल CSS ह्या तिन्हीपैकी कोणत्या पण CSSचा यूज करून आपण CSSच्या प्रॉपर्टीज यूज करणार आहोत. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा. तर जे आपण index.html वेब पेज बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण कॉलेज प्रोफाईल घेणार आहोत त्या कॉलेज प्रोफाईलचं ज्या कॉलेजची आपण वेबसाईट बनवणार आहोत त्या कॉलेजचं नेम आपल्याला काय करायचं आहे तर डिस्प्ले करायचं आहे त्या वेब पेजमध्ये. आणि ते कसं पाहिजे तर बाकीचे जे काही टेक्स्ट असतील त्यांच्यापेक्षा ते कसं दिसलं पाहिजे, हायेस्ट दिसलं पाहिजे आणि त्या पेजच्या सेंटरला ते आपल्याला त्या कॉलेजचं नेम असेल ते आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच वेब पेजवरती आपल्याला एक पॅरेग्राफ डिस्प्ले करायचं आहे किंवा ॲड करायचं आहे. त्या पॅरेग्राफमध्ये काय होईल तर जनरल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट कॉलेज आपल्याला तिथं ॲड करायचे. ती इन्फॉर्मेशन तो पॅरेग्राफ ॲड करत असताना आपल्याला त्यावरती 3 फिजिकल स्टाईल टॅग्स अप्लाय करायचे. ठीक आहे, 3 फिजिकल स्टाईल टॅग्स. आता फिजिकल स्टाईल्स टॅग कोणकोणते आहेत तर आय टॅग आहे, बी टॅग आहे, यू टॅग आहे, असे वेगवेगळे फिजिकल स्टाईल टॅग्स आहेत. हे सिम्पल जे मी तुम्हाला सांगितले ते आपण यूज करणार आहोत. त्याच्यानंतर 1 इमेज आपल्याला ॲड करायची. ही इमेज त्या कॉलेजची असेल. ठीक आहे, आणि त्या इमेजला एक अल्टरनेट टेक्स्ट आपल्याला द्यायचं आहे. आता IMG टॅग वापरून आपण ही जी काही इमेज आहे ती आपण डिस्प्ले करणार आहोत. त्याच्यानंतर बघा हे जे 2 पेजेस आपण बनवणार आहोत कोणता index.html आणि page2.html हे दोन्ही काय पाहिजेत कनेक्टेड टू इच अदर पाहिजेत. ते कसं करायचं आहे विथ प्रॉपर नेव्हिगेशनल लिंक्स म्हणजे हायपरलिंकचा वापर करून आपण ते 2 पेजेस एकमेकाला कनेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर जे सेकंड पेज आपल्याला बनवायचं आहे page2.html ह्याच्यामध्ये आपल्याला सेम मॅटर पहिल्या ह्याच्यामध्ये आपण जो घेतलेला आहे मेटा टॅग वगैरे तो सगळ्या ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला एक फॉर्म ॲड करायचा आहे, फीडबॅक फॉर्म किंवा एनरोलमेंट फॉर्म आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तो ॲड करत असताना त्या फॉर्ममध्ये टेक्स्ट एलिमेंट्स आपल्याला घ्यायचे आणि एक ईमेल ॲड्रेस त्या युजरकडून एंटर करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक सबमिट बटन सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. ठीक आहे, असा हा क्वेश्चन आहे. तर आता ॲक्च्युअलमध्ये आपण हा एस-ओ-पी सॉल्व्ह करायला घेऊया. तर स्क्रीनवरती लक्ष द्या. बघा आता मी काय करतो ह्या स्क्रीनवरती एक फोल्डर बनवतोय. ठीक आहे, राईट क्लिक केला, न्यू फोल्डर, इथं ऑल एस-ओ-पी असा फोल्डर बनवतो. ठीक आहे, तुम्ही काय करायचं तुमच्या नावाचा किंवा तुमच्या सीट नंबरचा इथं फोल्डर बनवायचा. त्याच्यानंतर मी आतमध्ये इथं परत एक फोल्डर बनवतो. आता मी अजून एक फोल्डर का बनवतोय तर आपण सगळे एस-ओ-पी इथं पाहणार आहोत. त्यामुळे मी SOP1 नावाचा इथं फोल्डर बनवला. आता त्याच्यानंतर मी तो डबल क्लिक करून फोल्डर ओपन करतो. आता ह्या फोल्डरमध्ये मी राईट क्लिक करून न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट, कारण आपण ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल प्रोग्राम आपण इथं लिहिणार आहोत. डबल क्लिक करून ओपन करायचं आणि इथं ॲक्च्युअल आपण प्रोग्राम लिहायचा आहे. आता लिहित असताना आपल्या प्रोग्रामसाठी काय लागणार आहे बघा. तर क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला एक इमेज इथं ॲड करायची. ठीक आहे, मग ते इमेज ॲड करण्यासाठी आपल्याकडे ती इमेज हवे तर आपण काय करायचं ती इमेज पहिल्यांदा घेऊया. तर तुम्हाला इथं गुगलमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता एखादी कॉलेजची इमेज. बघा कॉलेज इमेज. तर इंटरनेट मी इथं इंटरनेट ऑन केलेलं नाही त्यामुळे इथं नो इंटरनेट असा मेसेज आला. मी इंटरनेट याला नेट कनेक्ट करतो. ठीक आहे, बघा कॉलेज इमेज. तर ह्याच्यामधली जी तुम्हाला कॉलेजची इमेज घ्यायची ती तुम्ही घ्या. ठीक आहे,
तर मी ही इमेज आपण काय करूया, कॉपी इमेज किंवा सेव्ह इमेज ॲज केला मी, आणि आपल्याला ही JPEGची फाईल पाहिजे. आता डेस्कटॉपवरती आपण जिथं हा फोल्डर बनवला आहे तिथे आपण हे करतोय. आता मी काय बनवलं होतं, ऑल SOP मध्ये SOP1 नावाचा इथं. आता ह्याला आपण नेम देऊन टाकूया, ह्याला आपण देऊया कॉलेज असं आपण इथं त्या इमेजला नाव दिलं आणि इथं आपण सेव्ह म्हटलं. तर आता बघा आपल्या फोल्डरमध्ये जिथं आपण ते लोकेशन सेट केलं तिथं आपल्याला ती इमेज डाउनलोड झालेली आपल्याला इथे मिळेल. तर इथं बघा इमेज आपल्याला आलेली दिसते. आता आपण हे टेक्स्ट डॉक्युमेंट जे आहे ते ओपन करूया आणि ह्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल प्रोग्राम लिहायला सुरुवात करूया. आता प्रोग्राम लिहित असताना आपल्याला जे काही सांगितलंय ते पहिल्यांदा आपण इथं लिहून घेऊया. पहिल्यांदा डॉक टाईप HTML, त्याच्यानंतर HTML, त्याच्यानंतर हेड, 1 मिनिट, कॅप्स लॉक असल्यामुळे पूर्ण ते कॅपिटलच आलेलं आहे. तर बघा डॉक टाईप HTML हेड. आता हे टॅगमध्ये आपल्याला त्यांनी मेटा टॅग ॲड करायला सांगितलं आहे, त्यामुळे आपण इथं मेटा टॅग ॲड करूया. आता मेटा टॅग आपण जास्त लिहित बसायचं नाही, तर थोडक्यामध्ये थोडंसं मेटा टॅग आपण इथं ॲड करूया. तर बघा मेटा क्यार सेट इज इक्वल टू UTF-8. त्याच्यानंतर मेटा नेम इज इक्वल टू ऑथर्स कंटेंटमध्ये आपल्याला जे ह्या वेब पेज बद्दल लिहायचं आहे ते लिहून टाकूया. तर आपण इथं लिहूया कॉलेज प्रोफाईल. ठीक आहे, एवढाच मेटा टॅग आपण आता सुरुवातीला इथं लिहूया. त्याच्यानंतर आपण काय करूया, टायटल टॅग लिहूया. टायटल, तर त्या कॉलेजचं नेम द्या किंवा इथं कॉलेज म्हणा, कॉलेज, टायटल क्लोज, हेड क्लोज, बॉडी टॅग आपण यूज करूया, बॉडी. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं, H1चा यूज करा आणि एक त्या कॉलेजचं नाव आपल्याला द्यायचं. ह्याच्यासाठी आपण इनलाईन CSS यूज करूया. स्टाईल इज इक्वल टू, आता मी स्टाईल लिहितो बघा. स्टाईल लिहित असताना आपण काय करूया, तर त्या टेक्स्ट जो आपण घेणार आहे कॉलेज नेम त्याच्यासाठी कलर सेट करूया. कलर इज इक्वल टू, समजा जो कलर तुम्हाला द्यायचा आहे तो रेड दिला आपण. फॉन्ट वेट, फॉन्ट स्टाईल असं बरंच काय काय आहे, पण सिम्पलमध्ये आपण एवढंच करूया आता, कलर रेड. त्याच्यानंतर आपल्याला अलाईन सुद्धा त्यांनी सेट करायला सांगितलं. अलाईन इज इक्वल टू आपल्याला सेंटर द्यायला सांगितलं, त्यामुळे आपण इथं सेंटर दिला. ठीक आहे, H1 आपण घेतला. त्याच्यानंतर आपल्याला तिथं काय सांगितलेलं आहे बघा, आपण एक HR टॅग यूज करूया, थोडंसं स्टाईलमध्ये बनवूया. HR टॅग ह्याच्यामुळे हॉरिझॉन्टल रूल लाईन आपल्याला आलेली दिसेल. त्याच्यानंतर आपण काय करूया, प्री टॅग यूज करूया. प्री टॅग, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यासमोर एक हायपरलिंक यूज करूया, कारण आपल्याला त्यांनी काय सांगितलं, तर आपल्या प्रोग्राममध्ये हायपरलिंक आपल्याला हवे की ते दोन्ही पेजेस एकमेकाला कनेक्ट पाहिजेत. आता कोणते पेजेस, HREF, तर आपण हे जे पहिलं पेज बनवतोय ते index.html, एक शब्द आपण तिथं देऊया होम. याचा अर्थ काय, तर होम या वर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतं पेज ओपन होईल, तर index.html हे ओपन होईल. आता थोडंसं दिसत नसेल तर मी थोडासा इथं फॉन्ट साईज वाढवतो. इथं फॉन्ट, ठीक आहे. आता त्याच्यानंतर स्पेस देऊया. परत एकदा ए टॅग href इज इक्वल टू page2.html. त्याच्यानंतर इथं फीडबॅक फॉर्म, हे क्लोज. त्याच्यानंतर प्री टॅग क्लोज. त्याच्यानंतर एक HR परत आपण इथं वापरूया. ठीक आहे. आता बघा
आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर एक पॅरेग्राफ आपल्याला ॲड करायचं आहे. त्यामुळे आपण पी टॅग यूज करूया. आता ह्याच्यामध्ये आपण पॅरेग्राफ 2-3 लाईन तुम्हाला इथं लिहायचे. वेलकम टू अवर कॉलेज. ठीक आहे, 1-2-3 लाईन तुम्ही ॲड करा. मी जस्ट असं तुम्हाला दाखवले. आता त्याच्यामध्ये तुम्हाला 3 फिजिकल स्टाईल टॅग्स सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचे. आता त्याच्यासाठी वेगवेगळे तुम्हाला इथं वर्ड्स यूज करायचे. मी सिम्पलमध्ये फक्त तुम्हाला दाखवतो इथं. मी समजा बी टॅग यूज केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजबद्दल थोडीशी इथं माहिती लिहायची. समजा मी इथं लिहिलं परत एकदा कॉलेज लिहितो मी, तुम्ही जे लिहायचं ते लिहा. ठीक आहे, मी स्ट्रीम्सची नावं लिहितो इथं. आर्ट्स, बी टॅग आपण क्लोज केला. त्याच्या खाली बी टॅग वापरला आपण, आय टॅग वापरूया. आता इथं आपण लिहिलं कॉमर्स, आय टॅग आपण क्लोज केला. त्याच्या खाली आपण वापरूया यू टॅग वापरूया. ठीक आहे, इथं आपण लिहिलं सायन्स. त्याच्यानंतर आपण हा यू टॅग आपण इथं क्लोज केला. ठीक आहे, हे 3 फिजिकल स्टाईल टॅग्स वापरले. आता खाली आपल्याला एक इमेज घ्यायचे तर IMG इमेज घ्यायची असेल तर IMG टॅग वापरतात. IMG SRC इज इक्वल टू, बघा आपण ती मगाशी फोल्डरमध्ये डाउनलोड करून ठेवलेली फाईल आपली. ठीक आहे, त्याचं नाव काय आहे कॉलेज. तर हे कॉलेज आणि याचं एक्सटेन्शन आपल्याला बघायचं आहे. ते आपण कुठं चेक करू शकतो तर प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला त्याचं एक्सटेन्शन आपल्याला इथं मिळून जाईल. तर .jpg एक्सटेन्शन आहे, तर ते आपल्याला प्रोग्राममध्ये इथं ॲड करायचं आहे. त्याचं नाव आपण इथं द्यायचं SRC इज इक्वल टू कॉलेज .jpg. तुम्हाला हाईट विड्थ सेट करायची असेल तर करा. तर करायची हाईट आणि विड्थ सेट बघा. आता हाईट HEIGHT हाईट इज इक्वल टू पिक्सेलमध्ये द्या किंवा डायरेक्ट तुम्ही लिहिलं तरी चालेल 9.5. त्याच्यानंतर विड्थ इज इक्वल टू, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला परत एखादा पॅराग्राफ ॲड करायचा असेल तर करा, नाहीतर मग HR टॅग वापरूया आपण इथं HR. आणि त्याच्यानंतर आपण करूया बॉडी टॅग क्लोज करूया, HTML क्लोज करूया. तर आपल्याला 4 CSSच्या प्रॉपर्टीज इथं लिहायला सांगितलेत. आपण इथं एकच प्रॉपर्टी लिहिलेली आहे कलरची. ठीक आहे, अजून प्रॉपर्टीज आपण तिथं काय करूया ॲड करूयात. ठीक आहे, तर इज इक्वल टू येत नाही तर असं आपल्याला लिहावं लागेल कलर रेड. अजून प्रॉपर्टीज थोड्याशा आपण ॲड करूया. सेमीकोलन, फॉन्ट डॅश साईज 18 px, पिक्सेलमध्ये देऊया आपण px. ही दुसरी प्रॉपर्टी झाली. अजून एक प्रॉपर्टी आपण इथे यूज करूया फॉन्ट डॅश फॅमिली. जे तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही देऊ शकता, एरियल. ठीक आहे, आणि अजून एक प्रॉपर्टी आपण यूज करतोय फॉन्ट डॅश वेट बोल्ट. ठीक आहे, तर हे CSS आपण इथं अप्लाय केलेले. आता हा प्रोग्राम आपला लिहून झाला. आता आपण ह्याला सेव्ह ॲज करूया. फाईल सेव्ह ॲज, काय नाव द्यायचं आहे प्रोग्रामला, index.html अँड सेव्ह. ठीक आहे, आपण हा प्रोग्राम रन करूया. बघा इथं इंडेक्स नावाचा प्रोग्राम इथं तयार झालेला आहे. आपण याला डबल क्लिक करून ओपन करूया. बघा तो तुम्हाला इथं दिसते वेलकम टू अवर कॉलेज. आता आपण जो H1 टॅग वापरलेला आहे तो इथं दिसत नाही. का दिसत नाही थोडंसं बघूया आपण. तर H1 हा आपण इथं लिहिलेलं आहे पण त्याच्यामध्ये आपण शब्दच लिहिला नाही. ठीक आहे, पण इथं कॉलेजचं नाव आपल्याला द्यायचं आहे कॉलेज नेम H1 क्लोज. आपण परत इथं चेंजेस केले त्यामुळे फाईलमध्ये जावा, इथं सेव्ह म्हटल्यानंतर परत इथे आणि आपण इथं परत रिफ्रेश पेज करूया. तर तुम्हाला दिसते कॉलेज नेम आहे, होम, फीडबॅक फॉर्म वगैरे ह्या गोष्टी सगळ्या इथं दिसून जातील. ठीक आहे, थोडंसं झूम करतो. आता आपलं होमचं पेज तयार झाले पण आपल्याला फीडबॅक फॉर्मचं बनवायचं आहे, तो इथं येत नाही. ठीक आहे, आता ते आपल्याला बनवायचं आहे. तर page2.html आहे ते आपलं. तर काय करायचं बघा, तर हाच प्रोग्राम आपण ओपन केलाय. आपल्याला काय करायचं आहे, हा कंटेंट सेमच ठेवायचा आहे. कोणता
इथपर्यंत. ठीक आहे, ह्या HR पर्यंत कंटेंट आपल्याला सेम ठेवायचा आहे आणि हा आपल्याला बदलायचा कंटेंट फक्त एवढाच आहे. ठीक आहे, मग हा कंटेंट काढायचा आपल्याला. तर आपण काय करूया, ह्याच प्रोग्रामला आपण फाईल सेव्ह ॲज page2.html इथे नाव देऊया आणि सेव्ह म्हणूया. बघा आता हा page2.html नावाने झालाय. आता आपल्याला जे इथं पाहिजे ते आपण काय करूया, हे अगोदर काढूया आपण. एंटर करूया आणि इथं आपण फाईलमध्ये जाऊन एकदा सेव्ह म्हणूया. आपण जो प्रोग्राम इथं ओपन करून ठेवलाय बघा, इथं या याच्यावरती क्लिक करा. बघा आता ते आले, फक्त इथं मध्ये इथं सेंटरमध्ये आपल्याला लिहायचा आहे, तो फीडबॅक फॉर्म ऍड करायचा आहे, तो आपण इथं ऍड करूया. बघा तो ऍड करायसाठी तुम्हाला फॉर्म टॅग यूज करावा लागेल. फॉर्म नेम इज इक्वल टू F1. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी एक टेक्स्ट इनपुट एलिमेंट घ्यायला सांगितलंय, तर आपण काय करूया, एंटर युअर नेम. त्याच्यासमोर टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट. त्याच्यानंतर BR टॅग, नेक्स्ट लाईनला जायसाठी आपण BR टॅग यूज करतो. त्याच्यानंतर एंटर युअर ईमेल ॲड्रेस. ठीक आहे, परत इनपुट टाइप इज इक्वल टू ईमेल. ठीक आहे, त्याच्यानंतर BR टॅग, त्याच्या खाली इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट. व्हॅल्यू इज इक्वल टू सबमिट. त्याच्यानंतर खाली फॉर्म क्लोज. त्याच्यानंतर ठीक आहे, बॉडी क्लोज वगैरे आपण केलेलं. तर हा प्रोग्राममध्ये फक्त आपण काय करायचं, इथं सेव्ह म्हणायचं. प्रोग्राम आपण सेव्ह केला, मिनिमाइज करूया आणि इथं आपण प्रोग्राम रिफ्रेश करूया. तर तुम्हाला हे आलेलं दिसतंय, हे थोडंसं सिस्टमॅटिक करा तुम्ही. इथं BR वगैरे अजून वापरले, BR टॅग तुम्ही वापरला, ठीक आहे, अजून एक. किंवा हे आपण सेंटरला जर घेतलं, हा PR काढून टाका, प्री टॅग काढून टाकला आपण, सॉरी तो पाहिजे आपल्याला प्री. तर इथं आपण सेंटर टॅग यूज केला, सेंटर, आणि तो फॉर्मच्या शेवटी इथं परत तो सेंटर टॅग आपण क्लोज करूया. सेंटर, सेव्ह करूया प्रोग्राम आणि इकडे येऊन रिफ्रेश करूया. तर या पद्धतीने तुम्हाला तो प्रोग्राम दिसून जाईल. ठीक आहे, आता बघा होमवरती क्लिक केलं की होम येते, फीडबॅकवरती क्लिक केलं की फीडबॅक येतोय. तर अशा पद्धतीने पहिला SOP आपण इथं करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, आता सेकंड SOP आपण पाहूया. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सिंपल आहे. हा जो SOP आहे ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, CSS चा यूज करून आपल्याला हे लेआउट आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे, आता ह्याचा कोड ठीक आहे, कोड पण आपण ह्याचा बघूया. मी कोड आता ह्याचा लेंदी आहे, तो कॉपी पेस्ट करतो. फक्त मी तुम्हाला तो एक्सप्लेन करतो, आपण तो कशासाठी यूज केलाय तो. ठीक आहे, तर मी क्लोज केला, मिनिमाइज. आता परत आपल्या फोल्डरमध्ये मी येतो, डेस्कटॉपला, ऑल SOP मध्ये. आता इथं मी न्यू फोल्डर ऍड करतो, फोल्डर SOP-2. आता ह्या फाईलसाठी मला काही रिक्वायरमेंट्स नाहीत, जस्ट नोटपॅड मी ओपन करतो, न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट. ह्या टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये आपण काय करायचं बघा, तर ह्याच्यामध्ये कोड लिहून टाकायचा. आता इथं कोड लिहायचा आहे मला. आता ह्याचा कोड आहे, ह्याच्यामध्ये काही शॉर्ट आपण करू शकत नाही, त्यामुळे जसा कोड आहे ॲज इट इज मी थोडासा काय करतो, इथं टुरिस्ट, माझ्याकडे ऑलरेडी जो कोड आहे त्याचा यूज मी इथं करतो, ओपन विथ नोटपॅड. हा जो कोड आहे हा मी पूर्ण कोड कॉपी पेस्ट करतो. आता Ctrl+C आणि आपल्या नोटपॅडमध्ये SOP2 मध्ये इथे पेस्ट करतो. कंट्रोल आपण लिहिलेला आहे. मी थोडासा हा फाईलमध्ये जातो, सेव्ह ॲज, याला आपण नाव देऊया टुरिस्ट.
tourist.html and save. ठीक आहे, प्रोग्राम रन करून बघूयात. जर काही एरर्स असतील तर ते आपण काढूयात. ठीक आहे, तर प्रोग्राम सेव्ह झालेला आहे, रन करूयात. तर काही एरर नाही, ॲज इट इज येतं. ठीक आहे, इथं थोडंसं हे विड्थ जर आपण मध्ये चेंजेस केले. आता इथं बघा, मी तुम्हाला थोडासा कोड एक्सप्लेन करतो. तर डॉक टाईप HTML वगैरे आहे ते. आता इथं हा पण इंटरनल CSS ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. आता इंटरनल CSS यूज केला की ह्याच्यामध्ये बघा, आपण हे टॅग्स जे खाली आपण टॅग वापरणार आहोत त्याच्यासाठी आपण काय केलेले आहेत, CSS लिहिले आहेत. बॉडी म्हणजे बॉडीमध्ये जे काही एलिमेंट्स आपण ऍड करणार आहोत त्या सगळ्यांना मार्जिन इथं 0 पिक्सेल येणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन आणि असाइड. आता सेक्शन आणि असाइड हे आपण कशासाठी यूज केलेत बघा, तर इथं आउटपुटमध्ये दोन तुम्हाला हे दिसतात, हा आणि हा, हे दोन ब्लॉक दिसतात. तर ह्या ब्लॉक्सची नेम आहेत सेक्शन अँड असाइड. तर इथं बघा, हा सेक्शन आपण कशासाठी दिलेला आहे, हा जो कोड आपण लिहिलेला आहे तो कोड आपण ह्या पार्टसाठी लिहिलेला आहे. हा जो येलो पार्ट दिसतोय ना त्याच्यासाठी आपण लिहिलेला आहे सेक्शन. आणि हा जो असाइड आहे, हा जो कोड आपण लिहिलेला आहे तो आपण कशासाठी लिहिलेला आहे, तर हा पार्ट आहे टुरिस्टचा, हा जो ब्लॉक आहे त्याच्यासाठी आपण तो लिहिलेला आहे. आता त्याच्यानंतर इथं H1 मध्ये आपण पॅडिंग वगैरे दिलेला आहे. ठीक आहे, हा कोड तुमच्या लक्षात आला असेल. सेक्शन मध्ये बघा, जो बॅकग्राऊंडला तुम्हाला येलो कलर दिसतोय, थोडंसं इथं हे करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, इथं तुम्हाला दिसून जाईल. तर दोन्ही स्क्रीन आपण इथं ठेवूया. बघा इथे ह्याचा बॅकग्राऊंड कलर येलो देण्यासाठी इथं बॅकग्राऊंड डॅश कलर प्रॉपर्टी वापरलेली आहे. ही जी बॉर्डर तुम्हाला सेट झालेली दिसते त्याच्यासाठी आपण 2 पिक्सेल सॉलिड वापरलेला आहे. फ्लोट लेफ्ट म्हणजे हा सेक्शन आपल्याला पेजच्या म्हणजे ह्या लेफ्ट साईडला दिसतोय आपल्याला, हा जो बॉक्स आहे हा पेजच्या लेफ्ट साईडला दिसतोय त्यासाठी फ्लोट लेफ्ट लिहिलेला आहे. आणि हे विड्थ म्हणजे हा बॉक्स किती विड्थचा हवा आहे, हा जो तुम्हाला एवढा दिसतोय विड्थ, हे ह्याच्यावरती डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करून कमी जास्त करू शकता. मार्जिन 0 पिक्सेल आणि हाईट 150 पिक्सेल. म्हणजे हा जो ह्याची हाईट आहे ह्या बॉक्सची ते आपण 150 पिक्सेल केलेला आहे. हा सेक्शन जसा आहे ॲज इट इज आपल्याला तो असाइड सुद्धा बनवायचा. मग तोच कोड आपण कॉपी पेस्ट केलेला आहे. फक्त आपण इथं बदललेलं काय, तर बॅकग्राऊंड कलर इकडं पिंक आहे त्यामुळे पण इथं पिंक लिहिलेलं आहे. आणि इथं फ्लोट प्रॉपर्टी लेफ्ट आहे. ठीक आहे, इथं लेफ्ट आहे आपल्याला, तर हा लेफ्टला आहे तर असाइड कुठं असणार, राईटला असणार, त्यामुळे आपण इथं राईट यूज केलेलं आहे. आणि इथं 50% आपण यूज केलेलं आहे. हे 50% विड्थ आहे, ही कमी जास्त करा, तुम्हाला तो लेआउट व्यवस्थित दिसून जाईल. हाईट सेम 150 पिक्सेल. आता त्याच्यानंतर खाली या, त्याच्यानंतर बॉडी नंतर बघा H1 टॅग यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये परत इनलाईन CSS इथं वापरलेला आहे. बॉर्डर आपण 2 पिक्सेल दिलेली आहे सॉलिड ब्लॅक. आता त्याच्यानंतर इथं जरा असं बघा, इथं बॅकग्राऊंड कलर स्काय ब्ल्यू, तर ह्याला जो बॅकग्राऊंड कलर तुम्हाला दिसतो स्काय ब्ल्यू त्याच्यासाठी आहे. कलर पिंक, तर हे टुरिस्ट प्लेसेस जो वर्ड लिहिलाय तो तुम्हाला पिंक मध्ये दिसतोय. ठीक आहे, हा टुरिस्ट प्लेसेस. त्याच्यानंतर हा सेक्शन, आता हा सेक्शन आपण इथं अप्लाय केलाय आणि हा सेक्शन शब्द बघा आपण इथं वरती लिहिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे तिथं तो ह्या सेक्शन, ठीक आहे, ह्या पूर्ण सर्व ज्या काही प्रॉपर्टीज आपण ह्याच्यामध्ये CSS लिहिलेले आहेत त्या सर्व ह्या सेक्शन वरती तुम्हाला, हा जो काही सेक्शन तुम्ही लिहिलेला आहे ह्याच्यावरती तुम्हाला त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये जो काही कंटेंट असेल तो पण तुम्हाला त्याच्यावरती इफेक्ट झालेला दिसेल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं तर सिटी दिसण्यासाठी आपण हा H3 मध्ये लिहिलेलं आहे. आणि हे 1 2 3 4 हे जे नंबरिंग आलेलं आहे त्याच्यासाठी आपण हा OL टॅग लिहिलेला आहे. आणि हे दाखवण्यासाठी आपण LI टॅगचा यूज केलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल हा ऑर्डर लिस्ट आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सेक्शन क्लोज सेम, त्याच्यानंतर असाइड लिहिलेला आहे. असाइड साठी वरती परत आपण CSS लिहिलेले आहेत बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे अनऑर्डर लिस्ट, आता OL आणि UL सेमच आहे. इथं ऑर्डर लिस्ट आहे, इथं अनऑर्डर लिस्ट आहे. जसं की इथं नंबर दिसत आहेत तसं इथं डॉट दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे, इथं आपल्याला नंबर नको आहेत तर सिम्बॉल्स हवेत डॉटचे, त्याच्यासाठी आपण UL वापरलाय. सेम कोड लिहिला जे डिस्प्ले करायचे ते, असाइड क्लोज केला, बॉडी क्लोज केला, HTML क्लोज केला. असा हा प्रोग्राम आहे. नंतर हा कोड लिहिल्यानंतर बघा, थोडंसं मी इथं होल्ड करतो. हा कोड लिहिल्यानंतर आपण काय केलेलं आहे, ठीक आहे, फाईलमध्ये आपण गेलो, इथं फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज म्हटलं, इथं आपण त्याला नाव दिलं tourist.html आणि सेव्ह म्हटलं आणि रन केलं. तर हा प्रोग्राम सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, आपण आता SOP3 बघूयात. SOP3, तर हा क्लोज करतो परत.
डेस्कटॉपवरती आलो, ऑल SOP. क्वेश्चन आधी रीड करूया आपण. ठीक आहे, क्वेश्चन क्लोज झालेला आहे. क्वेश्चन मी ओपन करतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 बघा. आय थिंक आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 SOP बघूया. राहिलेले मी नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो, कारण हा व्हिडिओ आत्ता अर्धा तासाचा झालाय, अजून जास्त वेळ होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला राहिलेले जे जावास्क्रिप्टचे आणि PHPचे त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवतो. आजच बनवून तुम्हाला तो व्हिडिओ मी देईन. फक्त आता हा थोडासा लेंदी होऊन जाईल, त्यामुळं आता बघा हा. आता तिसरा SOP आहे ऑडिओचा. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 वेब पेजेस बनवायचे आहेत, audio.html आणि audio1.html. आता काय करायचंय बघा, तर audio1.html का बनवायचं आहे आणि audio1.html कशासाठी बनवायचं बघा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ऑडिओज इन्सर्ट करायचे. आता ते करत असताना पहिलं जे audio.html आहे त्याच्यामध्ये सिंगल सोर्स यूज करायचा, म्हणजे इथं सोर्सचा एकच टॅग तुम्हाला इथं वापरलेला दिसतोय. आणि जो audio1.html आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल सोर्स, म्हणजे जो सोर्स टॅग आहे तो 3 वेळा तुम्हाला इथं यूज केलेला दिसतोय. हे कशासाठी केलंय आपण, तर बघा हा प्रोग्राम आपण रन केला, कोणता, हा वाला प्रोग्राम आपण रन केला, ह्याच्यामध्ये सोर्स एकच आहे. ठीक आहे, ही जी काही ऑडिओची फाईल आहे ती तुम्हाला प्ले झालेली दिसेल. परंतु समजा तो ब्राउझर जर हा .mp3 एक्सटेन्शन वाला व्हिडिओ सपोर्ट करत नसेल, तर मग तुमच्या तिथं फाईलवरती काहीच रन होणार नाही किंवा तो ऑडिओ प्ले होणार नाही. मग ह्याच्याऐवजी काय केलं जातं, तर मल्टिपल सोर्सेस वापरले जातात. ह्या मल्टिपल सोर्समुळे काय होतं, तर समजा हा .mp3 जर सपोर्ट करत नसेल तर हा नेक्स्ट सोर्सला येतोय. तर मग हा सपोर्ट करतोय का बघतो, हा सपोर्ट होत नसेल तर नेक्स्टला येतो. मग असे मल्टिपल सोर्सेस इथं दिलेले असतात, जेणेकरून त्यापैकी कोणता तरी एक ऑडिओ फॉर्मॅट तुमच्या वेब ब्राउझरला सपोर्ट करेल आणि तो प्ले होईल. त्यासाठी इथं हा सोर्स टॅग यूज केलेले असतात. तर वेळ न घालवता डायरेक्ट आपण प्रोग्राम बघूया. आता बघा ऑडिओ आणि व्हिडिओसाठी सेमच आहे. मी दोन्ही पण तुम्हाला एकाच प्रोग्राममध्ये एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुम्हाला बदलायचं काय आहे, तर इथं फाईलचं नेमच बदलायचं आहे जस्ट. म्हणजे ऑडिओ फाईल असेल तर ऑडिओचं फाईल आणि फॉर्मॅट, आणि व्हिडिओ असेल तर व्हिडिओचं फाईल आणि त्याचं फॉर्मॅट. तर बघा इथं आपण बनवूया इथं प्रॅक्टिकल्स. मिनिमाइज करतो. आता त्याच्यानंतर हे सुद्धा मिनिमाइज करून टाकतो. हा बघा, ऑल SOP मध्ये आपण आता नवीन एक फोल्डर घेऊया, त्याला मी नाव देतो SOP3. SOP-3. आता ह्याच्यामध्ये आपण आता ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार बघा, तर ऑडिओ फाईल्स पाहिजेत. आता त्या ऑडिओ फाईल्स डाउनलोड करा, मगाशी मी जसं सांगितलं तसं डाउनलोड करा. ठीक आहे, इथं गुगल क्रोम मध्ये या, इथे ज्या फॉर्मॅटची पाहिजे तो फॉर्मॅटला MP3 सॅम्पल फाईल डाउनलोड असं म्हणा, तर तुम्हाला आलेलं दिसतील. ठीक आहे, क्लिक करा, कोणताही ऑडिओ तुम्ही ह्याच्यामधला डाउनलोड करा. हा मी डाउनलोड करतो. डाउनलोड म्हटल्यानंतर इथं डाउनलोडमध्ये तुम्हाला तो आलेला दिसेल. ठीक आहे, शोइंग फोल्डर, तर इथं दिसतोय. ह्याला कॉपी करूया आपण. कॉपी आपल्या फोल्डरमध्ये घेऊन जाऊया आणि इथं आपण पेस्ट करूया. ठीक आहे, आता एक बनवूया आपण प्रोग्राम, न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट. ह्याच्यामध्ये आता परत डॉक टॅग HTML हेड. आता हेड वगैरे मी लिहित नाही, ते तुम्ही लिहा परत. हे टायटल वगैरे ऍड करावं लागतं आपल्याला. ठीक आहे, बॉडी टॅग लिहितो मी. बॉडी ह्याच्यामध्ये आपल्याला ऑडिओ इन्सर्ट करायचं, त्यामुळे ऑडिओ टॅग. लक्षात ठेवा, जर ऑडिओ इन्सर्ट करायचं असेल वेब पेजवरती तर ऑडिओ टॅग यूज करतात. त्याच्यानंतर कंट्रोल्स. हा कंट्रोल्स कशासाठी, तर जे प्ले पॉज बटन दिसतात त्याच्यासाठी कंट्रोल. ठीक आहे, एवढं आपण सध्या यूज करूया. त्याच्यानंतर सोर्स टॅग, सोर्स SRC इज इक्वल टू, आता आपण ते फाईल जी डाउनलोड केली होती त्या फाईलचं इथं नेम आपल्याला द्यायचं आहे. फोल्डरमध्ये आपण इथं जाऊया, त्या फाईलचं नेम बघा sample9s. तर हे बदलूया आपण, इथं सिम्पलमध्ये नेम देऊया, रिनेम करूया आपण. याला नाव देऊया आपण 1. ठीक आहे, 1 दिलं आणि ह्याचं एक्सटेन्शन MP3 आहे, आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, आता कोडमध्ये जाऊया, इथं फाईलचं नाव 1.mp3. ठीक आहे, टाईप इज इक्वल टू ऑडिओ.
आता ऑडिओची फाईल आहे त्यामुळे ऑडिओ स्लॅश MP3 ची फाईल आहे म्हणून MP3 आणि त्याच्यानंतर क्लोज ऑडिओ. ठीक आहे, त्याच्यानंतर बॉडी टॅग क्लोज आणि शेवटी HTML क्लोज. हा प्रोग्राम आपला झाला. आपण फाईलमध्ये येऊया, याला सेव्ह ॲज करूया. तर पहिला आहे त्याला ऑडिओ नाव देतोय आपण audio.html. ठीक आहे, आणि सेव्ह. आता रन करून बघूया. इथं ऑडिओचा आलेला आहे प्रोग्राम, रन करूया आपण. तर इथं बघा तुम्हाला ऑडिओ हे कंट्रोल्स आपण जे लिहिले त्याच्यामुळे हे तुम्हाला आलेलं दिसेल. प्ले पॉज बघा. तर ऑडिओ प्ले होताना तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जर आपण इथं ॲटो प्ले यूज केला, इथं ॲटो प्ले सुद्धा आपण यूज करू शकतो, लूप यूज करू शकतो. ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर हा ऑडिओचा प्रोग्राम झाला audio.html चा. आता आपण काय करायचं आहे, audio1.html चा प्रोग्राम बनवूया ज्याच्यामध्ये मल्टिपल सोर्सेस आपल्याला पाहिजे. तर काय करायचं, आता मल्टिपल सोर्सेस पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या सोर्सच्या फाईल्स पाहिजेत. जसे आपण इथं .mp3 ची डाउनलोड केली तशी आपण काय करूया .ogg ची डाउनलोड करूया. .ogg. ठीक आहे, एंटर. बघा इथं तुम्हाला भेटून जाईल, जी हवी ती घेऊन टाका. इथं डाउनलोड, त्या डाउनलोड्स मध्ये ते तुम्हाला आलेली इथं दिसेल. सेम प्रोसेस. फाईल लोकेशनला जाऊया. ही फाईल आपण इथून कॉपी करूया. कॉपी आणि तुमच्या फोल्डरमध्ये जिथं तुमचा फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये येऊन इकडे पेस्ट करा. बघा पेस्ट. ह्याला सुद्धा आपण नाव रिनेम चेंज करूया, नेम चेंज करूया. ह्याला आपण टूल नेम देऊया. ठीक आहे, आता आपण दुसरा प्रोग्राम बनवायला घेऊया. आता काय करायचं, हा नोटपॅड ओपन करायचा. आता ऑलरेडी आपल्याकडे audio.html चा कोड आहे, तोच कोड आपण काय करायचं तर कॉपी करायचा. Ctrl+C. ठीक आहे, इकडे आणून आपण पेस्ट करूया. आता ही जी लाईन आहे मल्टिपल सोर्स पाहिजे त्यामुळे ही लाईन कॉपी करायची. हीच लाईन आपण काय करायची 3 वेळा किंवा जेवढे तुमच्याकडे ऑडिओ फॉर्मॅट्स आहेत तेवढ्या वेळा ही इथं इन्सर्ट करायचे. आपल्याकडे 2च आहेत. ठीक आहे, 2 मी घेतले, तुम्ही 3-4 वेगवेगळ्या फॉर्मॅटचे फाईल डाउनलोड करा आणि ते इथं देत जावा. इथं फक्त चेंज करायचं. ती MP3 ची पहिली आहे, ही आपण जी केली होती ती OGG ची आहे. त्यामुळे चेंज काय केलं src2.ogg. इथं सुद्धा आपण काय करणार OGG हे केलं आणि ह्याला आपण फाईल सेव्ह ॲज audio1.html आपण केलं. ठीक आहे, आणि सेव्ह. आता रन होत असताना तुम्हाला हे दोन्ही फाईल्स दिसणार नाही, तर ह्या दोन्हीपैकी जी सपोर्ट करेल तीच दिसणार. आता आपण बघितलं की ही पहिली सपोर्ट होते त्यामुळे ही पहिली सपोर्ट होणार, त्यामुळे ह्या दुसरीकडे तो जाणारच नाही. तुम्हाला हा पहिलाच तुम्हाला सपोर्ट होते म्हणजे हा दाखवेल. काही ब्राउझरवरती समजा ही पहिला सपोर्ट करत नाही तर हा तुम्हाला दुसरा दाखवेल. दुसरा करत नाही, जर तुम्ही अजून सोर्सेस ऍड केले असतील तर त्याच्यापैकी कोणता तरी तुम्हाला तिथं प्ले करून दाखवला जाईल. तर आपण audio1.html प्ले करूया तिकडे. बघा audio1. ठीक आहे, इथं बघा. ठीक आहे, चला चेक करूया आपण थोडंसं. इथं आपण काय करूया, थोडीशी मिस्टेक करूया. तर इथं आपण थोडंसं काहीतरी मिस्टेक करून चेक करूया. फाईल सेव्ह केलं आपण, इकडे येऊन रन करूया. ठीक आहे, बघा आता इथं मगाशी टायमिंग काय होतं 9 होतं. ठीक आहे, पहिली जी फाईल आहे बघा त्याचं 9 होतं. आता इथं हे टाकलं तर हे एक्सटेन्शन त्या ब्राउझरला सपोर्ट करत नाहीये, कारण MP23 कुठे फॉर्मॅट नसतो. म्हणजे हा फॉर्मॅट ह्या ब्राउझरला सपोर्ट करत नाही. तर त्याने ऑटोमॅटिक काय केलं तर ही दुसरी OGG फाईल आहे ती घेतली. बघा, कारण दोघांचं टाइम ड्युरेशन वेगवेगळं आहे. पहिली फाईल आपण बघितली ती 9 सेकंदची होती, तर 45 ची आहे बघा. किंवा साऊंड बघा, साऊंड पण तुम्हाला ऐकायला येईल. ठीक आहे, सेम आपण व्हिडिओसाठी करणार आहोत. आता व्हिडिओसाठी पण तुम्हाला सेमच करायचं. इथं काय करायचं, इथं .ogg सॅम्पल व्हिडिओ फाईल डाउनलोड. सॅम्पल व्हिडिओ फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. इथं राहू दे, ही नेक्स्ट वेबसाईट आहे त्याच्यावरून घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये KB मधलं घेऊन टाकायचं, आपण जास्त MBच्या घेऊन बसायचं नाही. तर इथं 8 pages हे आपण डाउनलोड करूया. ठीक आहे, डाउनलोड होतं. त्याचबरोबर आपण इथं सॅम्पल MP4 पण एक घेऊया. MP4
4. ठीक आहे, 3 MBच्या वगैरे आहेत. ठीक आहे, ही पहिली आहे ती आपण घेऊया. ठीक आहे, ते डाउनलोड होऊन जाईल बघा. तर ह्या 2 फाईल आहेत. ही एक आहे MP4 आहे आणि ही एक आहे. ह्या 2 फाईल आपण काय करूया, कॉपी करून ठेवूया. आता आपण काय करूया, डेस्कटॉपवरती हे मी थोडंसं क्लोज करतो. ठीक आहे, आता इथंच मी तुम्हाला SOP इथं एक फोल्डर बनवूया आपण, न्यू फोल्डर SOP-4. याच्यामध्ये आपण काय करतोय, व्हिडिओसाठी प्रोग्राम करतोय. त्या व्हिडिओ आपण इथं पेस्ट करूया. ह्याला नेम आपण देऊया, ह्याला आपण 1 नाव देऊया, 1. त्याला आपण 2 नाव 2 नेम देऊया. ठीक आहे, 2. आता बघा, ऑडिओचा आणि व्हिडिओचा प्रोग्राम सेमच आहे, त्यामुळे मी ह्या दोन्ही फाईल्स कॉपी करतो. इथून Ctrl+C आणि इथं आम्ही पेस्ट करतो. हे कोड तुम्हाला लिहायचे आहेत, नोटपॅड ओपन करून तो कोड तुम्ही इथं लिहायचा. ठीक आहे, आता मी याचं नेम सुद्धा इथं चेंज करतो. याचं नाव इथं व्हिडिओ करतो. व्हिडिओची एक फाईल हवी आहे आपल्याला आणि व्हिडिओ 1ची एक फाईल आपल्याला हवी आहे तिथं, व्हिडिओ 1. आता थोडेसे चेंजेस आहेत ते मी करतो बघा. ऑलरेडी आपल्याकडे हे आहे, राईट क्लिक करून त्याच्यावरती क्लिक करतो, राईट क्लिक करून ओपन विथ नोटपॅड. आता हा व्हिडिओचा प्रोग्राम आहे, त्यामुळे आपण इथं ऑडिओच्या ऐवजी इथं काय लिहिणार, इथं व्हिडिओ लिहूया, व्हिडिओ. ठीक आहे, आणि इथं MP3च्या ऐवजी इथं आपण काय करणार आहोत, MP4. टाईप आपला व्हिडिओ आहे, त्यामुळे इथं आपण काय लिहिणार, व्हिडिओ लिहिणार, व्हिडिओ. आणि ते MP3च्या ऐवजी आपण इथं 4 करणार. ठीक आहे, हे आपण चेंजेस केले. फाईलमध्ये जाऊया, आपण सेव्ह म्हणूया. ठीक आहे, आता रन करूया. बघा, इथं तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. इथं आपण क्लिक केले की तो व्हिडिओ तुम्हाला प्ले सुद्धा इथं झालेला दिसेल. सेम प्रोग्राम आहे, ऑडिओचा आणि व्हिडिओचा, फक्त ऑडिओच्या ऐवजी व्हिडिओ आपण इथं केलेला आहे. आता मल्टिपलचा जो आहे तो सुद्धा तसा करूया, राईट क्लिक, ओपन विथ नोटपॅड. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर जिथं जिथं ऑडिओ आहे तिथं तुम्हाला काय लिहावं लागेल, व्हिडिओ लिहावी लागेल. ठीक आहे, इथं सुद्धा व्हिडिओ, व्हिडिओ. ठीक आहे, इथं .1 MP3 आहे, इथं आपण काय करूया, 1.MP4 करूया, कारण ह्या फाईल्स ज्या आहेत एक्सटेन्शन आहे MP4. ठीक आहे, तिथं 2.OGG. ठीक आहे, आता इथं थोडीशी मगाशी आपण मिस्टेक केली होती तशी करूया, म्हणजे 2 नंबरचा व्हिडिओ तुम्हाला इथं 2 नंबरचा सोर्स आहे, हा तुम्हाला प्ले झालेला आहे, तर दिसेल. इथं पण थोडंसं चेंज करायचं आपल्याला, इथं व्हिडिओ. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण मिस्टेक करतोय, 4 डबल वेळा लिहितो चेक करायसाठी, असं ऍक्च्युअली लिहायचं नाही आपण, पण मी चेक करायसाठी तुम्हाला सांगतोय. सेव्ह आणि आपण तो प्ले करूया. ठीक आहे, व्हिडिओमध्ये काय झालं, OGG. 1 मिनिट, आपण काय केलं की म्हणजे तुम्हाला 2ची फाईल सपोर्ट होत नाही. अच्छा, ते ऑडिओ फाईलच इथे झालेली आहे डाउनलोड, त्यामुळे तसं ते आलेलं आहे. ठीक आहे, आपण एक WebMची फाईल घेऊया मग. सॅम्पल WebM. खूप मोठ्या फाईल्स येतात. ठीक आहे, हे तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इथं त्याचं एक्सटेन्शन वगैरे देऊन टाका. ठीक आहे, व्हिडिओ 1.html मध्ये इथं द्या. ठीक आहे, मी फाईलमध्ये येतो, सेव्ह करतो आणि हा प्रोग्राम परत एकदा रन करूया. ओके, थोडीशी मिस्टेक आपल्याकडून काहीतरी झालेली आहे, कुठे झाली बघूया आपण. ओपन विथ नोटपॅड. ओके, व्हिडिओ.
ह्या प्रोग्राममध्येच आपण करून बघूया थांबा. सोर्स, अच्छा ऑडिओमध्ये आपण केलं नव्हतं त्यामुळे तसं ते झालं. ठीक आहे, ओपन विथ नोटपॅड. मल्टिपल सोर्स आपण इथंच ॲड करूया. अजून एक Ctrl+C, तो सोर्स आपण इथं खाली पेस्ट करूया. Ctrl+V आणि इथं नाव फक्त आपण बदलूया. ठीक आहे, 2. आणि इथं आपण काय एक्सटेन्शन घेतलेलं आहे ते आपल्याला इथं द्यायचं आहे, OGG. इथे सुद्धा OGG. फाईलमध्ये जाऊया, आपण इथं सेव्ह होऊया आणि हा रन करूया. तर इथे तुम्हाला ऑडिओ जो व्हिडिओ आहे तो आलेला आहे आता दिसतो. मल्टिपल सोर्स सेमच आहे, फक्त काय करायचं इथं तर एक इथं वाढवायचं, डाउनलोड करायचं त्या फाईलचं नेम आणि एक्सटेन्शन. जेवढे सोर्सेस पाहिजे तेवढे सोर्सेस तुम्ही इथं ऍड करू शकता. ठीक आहे, आता एक लास्ट बघूया आपण SOP. ह्याच्यानंतर थांबूया आणि मी तुम्हाला राहिलेले प्रोग्राम्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊन जाईल. तर तिसरा प्रोग्राम आहे, सॉरी शेवटचा SOP आपण आता बघूया 5 नंबरचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पहा. तर ते मी क्लोज केला. तुमचं फास्टमध्ये बघूया आपण. हां, इमेज मॅपिंगचा प्रोग्राम आपल्याला बनवायचा आहे. त्याच्यामध्ये इमेज मॅप डॉट HTML नावाचं पेज आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक इमेज इन्सर्ट करायचे आणि त्या इमेजवरती यूज मॅप करायचा आहे, इमेज मॅपिंग करायचं आहे. काय करायचं तर मॅप टॅग यूज करून हे कोऑर्डिनेट्स किंवा हे एरिया आपल्याला त्याच्यावरती जनरेट करायचे, जेणेकरून त्या इमेजच्या वेगवेगळ्या पार्ट्सवरती क्लिक करून आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेब पेजेसना व्हिजिट करू शकतो. ठीक आहे, आपण डायरेक्ट प्रोग्राम बनवायला घेऊया. ह्याच्यासाठी आपल्याला एक इमेज आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, ती इमेज आपण पहिल्यांदा घेऊया डाउनलोड करून, किंवा ती मागाची जी इमेज आपण घेतलेली. ठीक आहे, आता माझ्याकडे ही इमेज आहे तर मी ही इमेज इथं घेतो. आता मी जास्त वेळ घालवत नाही, हाच कोड इथं मी तुम्हाला कॉपी पेस्ट करून घेतो, कारण थोडासा वेळ जास्त झालेला आहे, तेव्हा हा कोडच मी कॉपी पेस्ट करून घेतो तिथं. ठीक आहे, हा कोड आपण काय करूया, कॉपी करूया. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तो. ठीक आहे, मिनिमाइज करतो. ऑल SOP मध्ये इथं न्यू फोल्डर SOP-5. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, इथं न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट डबल क्लिक करून ओपन केला. ह्याच्यामध्ये आपण हा कोड सगळा पूर्ण लिहायचा आहे. हा कोड लिहिल्यानंतर ही इमेज आहे ती आपल्याला हवी. आता ही इमेज माझ्याकडे आहे, मी घेतो बघा, माझ्या PC मध्ये आहे ती, मी तिथून डाउनलोड करतो. तर प्रॅक्टिकल फाईल्स आहे, ह्याच्यामध्ये माझ्याकडे ही होम PNG, ठीक आहे, home-img नावाची इमेज आहे, ती मी इथून कॉपी करतो. केली कॉपी आणि माझ्या फोल्डरमध्ये मी जाऊन ती इकडे पेस्ट करतो. कुठे आहे माझा फोल्डर तर SOP-5 होते, त्याच्यामध्ये आणून इथं पेस्ट करतो. ठीक आहे, ही इमेज पण आली. हा कोड आपण लिहिला, आपण काय केलेलं आहे, मॅप टॅग लिहिला, त्याच्यामध्ये एरिया टॅग वापरला. ठीक आहे, एरियामध्ये पॉलिगॉन वापरलाय. ठीक आहे, शेप असतात, शेप 3 प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये, पॉलिगॉन, सर्कल आणि रेक्ट म्हणजे इथं रेक्टँगल. ठीक आहे, रेक्ट आपल्याला लिहायचं, रेक्टँगल. त्याच्यानंतर एक मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो, बाकीचे तुम्ही समजून घ्या. बघा, IMG टॅग आपण इथं ऍड केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण इमेज मॅप नावाची एक इमेज घेतले, यूज मॅप आपण इन्सर्ट करतोय, त्याच्यामध्ये मॅप टॅग लिहिला, हा टेस्ट हा शब्द इथं लिहिलेला म्हणजे हॅश टेस्ट, हा यूज मॅप आहे. कशावरती करायचं आहे तर टेस्ट नावाच्या मॅपवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता त्या इमेजवरती आपल्याला वेगवेगळ्या हायपरलिंक्स दाखवायचे, त्याच्यासाठी आपण एरिया टॅग यूज करतोय. आता एरिया स्पेसिफाय करायचे, क्लिकेबल एरिया, त्याच्यासाठी कोणत्या शेपमध्ये आपण करणार आहोत, त्याच्यासाठी शेप ॲट्रिब्यूट इज इक्वल टू कोणता शेप हवा आहे तो आपण इथं लिहायचा. 3 शेप आहेत, पॉलिगॉन, सर्कल अँड रेक्टँगल. HREF हा ॲट्रिब्यूट कशासाठी वापरलाय तर त्या एरियावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या पेजला व्हिजिट व्हायला हवं त्याच्यासाठी आपण इथं ते देतोय. मग page1.html म्हणजे लोकलची फाईल, तुम्ही तयार केलेला प्रोग्राम असेल, किंवा इथं बघा HREF मध्ये http www.google.com हे इथं दाखवलेलं, किंवा एक्सटर्नल लिंक्स असतील त्या तुम्ही इथं डायरेक्ट देऊ शकता. त्याच्यानंतर कॉड्स, जो एरिया तुम्ही डिफाईन करणार आहात तो किती साईजचा हवाय, म्हणजे किती एरिया तुम्हाला डिफाईन करायचे, की किती एरियामध्ये तो क्लिक केल्यानंतर व्हिजिट केला पाहिजे त्याच्यासाठी. हे अल्टरनेटिव्ह टेक्स्ट आहे. ठीक आहे,
हा एक एरिया मी तुम्हाला एक्सप्लेन केला. हा प्रोग्राम आपण काय करूया, फाईल सेव्ह ॲज क्लायंट डॉट HTML. ठीक आहे, क्लायंट डॉट HTML अँड सेव्ह. आपण हा प्रोग्राम सेव्ह केला. बघा आता मिनिमाइज करतो. इथं आपल्याला क्लायंट डॉट HTML आपण इथं केलेलं आहे. रन करूया आपण. तर इथं इमेज आली नाही, का आली नाही ते आपण चेक करूया. तर होम IM जे आहे आणि आपण कोडमध्ये काय लिहिलेलं आहे बघा, होम डॅश इमेज मॅप डॉट PNG लिहिलेलं आहे. फाईल घ्यायला थोडंसं बघा, फाईल घेतो मी व्यवस्थित, किंवा तेच नेम आपण इथं देऊन दिलं तरी चालेल, किंवा नेम आपण चेंज करूया. ठीक आहे, बघा इथं इमेज मॅप. तर मी काय करतोय, वन नाव देतो, वन. ठीक आहे, वन डॉट PNG. आणि ह्या फाईलचं सुद्धा नेम आपण काय करूया, आता ही JPG फाईल आहे. ॲक्च्युली फाईल घेताना चुकलेली, मी फाईल डबल घेतो बघा, म्हणजे कॉपी करून घेतो. द प्रॅक्टिकल फाईल्समध्ये इमेज मॅप, हां ही फाईल आहे बघा, ही इमेज मला घ्यायची होती, ती मी कॉपी केली. आता इथं आपला जिथं प्रोग्राम आहे तिथं आपण येऊया आणि त्याच्यामध्ये ती फाईल आपण इथं पेस्ट करूया. ठीक आहे, केली पेस्ट. आता चेंज करायची काही गरज नाही आहे, तसं ॲज इट इज आपण परत इमेज मॅप करूया, फाईल सेव्ह करूया आपण आणि प्रोग्राम आपला रन करूया. आला बघा, इमेज आली. आता आपण जो एरिया दिलेला आहे, ठीक आहे, हे बघा ह्या पूर्ण इमेजवरती इकडे माऊसचा पॉइंटर आहे तो कसा दिसतोय बघा, ॲरो दिसतोय, पण काही स्पेसिफिक एरियावरती नेल्यावरती तो हँडमध्ये कन्वर्ट होतो. याचा अर्थ तो जो तेवढा एरिया बघा, एवढा एरिया हे कॉर्ड्समुळे होतो बरं का. किती एरियामध्ये, तर एवढ्या एरियामध्ये तो होतोय. म्हणजे एवढं सगळे कॉर्ड्स आपण दिलेत, कॉर्डिनेट्स, किती एरिया पाहिजे त्याच्यासाठी. वेगवेगळ्या शेप्ससाठी आपण काय दिलेलं आहे, तर हे शेप्स इथं त्याच्यामुळे दिसत नाहीत की तिथं शेप पॉली सर्कल लिहिले त्यामुळे. तर हे शेप्स ऑलरेडी ह्या इमेजमध्ये आहे, ते तुम्हाला समजायसाठी मी सांगतोय. हे तर क्लिकेबल रिजन्स बघा, हा सर्कलमध्ये असणार आहे. ठीक आहे, इथं मी क्लिक केलं बघा, पेज वन डॉट HTML ची फाईल नाही, त्यामुळे तो ॲक्सेस होत नाही. याचा अर्थ ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला इथं बनवायचा आहे, आपल्या फोल्डरमध्ये एक प्रोग्राम इथं आपण बनवूया. पेज वन डॉट HTML चा प्रोग्राम बनवूया. इथं HTML बॉडी, याच्यामध्ये सिंपल बनवूया, वेलकम बॉडी क्लोज HTML क्लोज. बघा सेव्ह करूया आपण, सेव्ह ॲज पेज वन डॉट HTML आणि सेव्ह. आता बघा आपल्या फोल्डरमध्ये इथं तुम्हाला पेज वन नावाचा प्रोग्राम दिसतोय. ह्याच्यावर क्लिक केले की आपल्याला इथं वेलकम आलेलं दिसतंय. ठीक आहे, आता इथं बघा आलं वेलकम, कारण आपण काय केलेलं आहे, तर हे कोडमध्ये इथं लिहिलेलं आहे. आपण याचा कोड ओपन करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जो क्लायंटचा आहे हा कोड ओपन विथ नोटपॅड. तर ह्या कोडमध्ये इथं यूज केले आपण पेज वन डॉट HTML. त्याच्यामुळं आपण त्या शेप जो एरिया आहे सर्कल, त्याच्या शेपवरती आपण म्हणजे त्याच्यावरती आपण क्लिक केलं की पेज वन डॉट HTMLचं आउटपुट आपल्याला तिथं दिसतंय. ठीक आहे, हे SOP 5 पर्यंत आपण बघितलेत. हे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या तिन्ही स्ट्रीमसाठी महत्त्वाचे सगळे SOP आपण बघितलेत. फक्त आता सायन्सचे जावास्क्रिप्टचे आणि PHPचे जे आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो. तो व्हिडिओ मी आजच अपलोड करेन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन त्या प्रोग्रामचं आउटपुट कसं लिहायचं, कसं पाहायचं. आणि कॉमर्स आणि आर्ट्ससाठी मी वेगळे सेपरेट व्हिडिओ त्यांच्या प्रॅक्टिकलच्या सोल्युशनचे अपलोड करेन, ते तुम्ही पहा. ठीक आहे, थोडासा वेळ नाही आहे त्यामुळे आपण इथं थांबूया. धन्यवाद.